मित्रांनो, क्रिश टॉक या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. तर मित्रांनो, 800 रुपयांनी दर कोसळलेला आहे. सोयाबीन उत्पादकांना फटका झालेला आहे. तर त्याविषयी आपण सर्व माहिती पाहणार आहोत. तर सोयाबीन सध्याचा रेट मार्केटमध्ये काय आहे आणि भविष्यात किती रेट वाढू शकतो याविषयी आपण सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पूर्ण माहिती पहा आणि पूर्ण माहिती समजून घ्या. तर तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर क्रिश अपडेट या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून लेटेस्ट अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल. तर शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या की जसं की सोयाबीनचे रेट 6,000पर्यंत गेले होते. हायेस्ट रेट 6,000 होता, परंतु आता 800 रुपयांनी रेट्स घसरलेले आहेत. जसं की मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे की बाजारपेठ आवक ही घटलेली आहे, त्यामुळे आणि भाव उतरल्याने बळीराजाचा हातबल झालेला आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम झालेला आहे असं सध्या तरी स्पष्ट दिसत आहे. तर आपण त्यात पाहणार आहोत की तब्बल 3 वर्षानंतर सोयाबीनच्या दराने 5,000 रुपयांचा टप्पा पार केला होता. कधी नाही ती, पण तो टप्पा फक्त एकच महिना राहिला आणि 6,000 घर गाठला होता. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. मात्र तो आता जास्त काळ टिकला नाही. काही दिवसांपूर्वी भारत अमेरिका व्यापारी करार करण्यात आला आणि त्यात सोयाबीन तेलासह सोयाबीन पेंडीचीही आयात होणार असल्याने येथील आडत बाजारावर परिणाम दिसून आला आहे. अगदी आठवडाभरात तब्बल 800 रुपयांनी सोयाबीनचे दर कोसळून 5,100 ते 5,200 रुपयावर आले आहे ते. आणि सांगायचं झालं तर खरीप हंगामासाठी समाधानकारक पाऊस राहिलेला नाही आणि सोयाबीनचं उत्पादन खूपच कमी झालं आणि त्यामुळे सोयाबीनचा रेट चांगला वाढला होता. परंतु US जे डील जी झाली इंडिया अमेरिकामध्ये, त्यामुळे पण असं करारामुळे झालं असेल असं सध्या तरी स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे आपण पाहणार आहोत की भारत अमेरिका व्यापारी करार झाला आणि अद्याप कसल्याही मालाची आयात निर्यात झाली नाही. तरीही बघा शेतकरी मित्रांनो, अजून तरी व्यापारी कसलाच माल आयात निर्यात झाले नाही, तरीसुद्धा लगेचच सोयाबीनचे रेट कोसळलेले आहेत आणि बाजारातील सोयाबीनचे दर झपाट्याने कमी झाले. 6,000 रुपये दराने विक्री झालेले सोयाबीन 4,100 रुपयांनी विक्री होत आहे. यामागील कारण म्हणजे व्यापाऱ्यांनी भविष्यात निर्माण होणाऱ्या धोक्यांची संभावना लक्षात घेऊन दर कमी केले असावेत, अशी शंका शेतकरी महेश पाटील यांनी व्यक्त केली आहे. तर बाजारपेठेत 2,390 क्विंटलची होते आवक आणि मिळेल त्या दराने विक्रीकडे शेतकऱ्यांचा कल आहे. कारण की जर एकदा US मधलं सोयाबीन जर इथं आलं किंवा पेंड जर इथं आली तर मग तर खूपच भाव कमी होऊ शकतो. म्हणून शेतकरी सध्या तरी जे आहे ते सोयाबीन ते विकत आहेत बाजारामध्ये. तर शेतकरी मित्रांनो, अशी ही अपडेट आहे. सध्या तरी आता 5,000 आहे, तरीसुद्धा भाव चांगला आहे. ज्यांना शेतकऱ्यांना विकायचं असेल तर ते विकू शकतात. बाजारामध्ये दिलेली माहिती समजली असेल व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी क्रिश अपडेट या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.